तेव्हा तरीही आज खऱ्या अर्थानं भगवं वादळ नाही या तर नक्कीच या गावाचा देखील सड वर्षाचे 364 दिवस त्या दिवसाची वाट पाहत आता कलमनकर थीमतराज यात्रेचा दिवस आपण पाहतोय थाटा माठानं मात्र श्रीरामाच्या मंदिरामधनं नक्कीच ज्या ठिकाणी पालखी सोहळा असेल शिवा पाटील आपण पाहतोय मग ते जल्लोष करत असताना बाट टू बाट काही जबरदस्त अटॅक पाहायला पडतोय आणि गोलंदाजी बागपती आपण पाहिलं तर त्याचा जबरदस्त अटॅक पाहतोय नो शेड्यूल नंतर फ्रीडचा बॉल कैसे भी खेलो आपकी थी मर्जी म्हणजे परिपूर्ण त्या बॉलचा फायदा घेतला गेला आणि सरळ मात्र बॉलला फेकून दिलं सी मार्शा पलीकडे षटकार 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीनं तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच फलकावरती आहेत त्या मात्र 13 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्यावरती नो बॉल तिसऱ्यावरती देखील षटकार काही जबरदस्त गोलंदाजी संकेत देणारा खेळाडू शिंदे करणारा तत्पर्य आणि तत्परच्या भाषण मैदानाच्या आतमध्ये गुंत असणारा खेळाडू तुम्हाला पाहायला बोलतोय तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या माध्यमातून कलंबन चषक 2025 अंतिम दिवस अंतिम क्षणामध्ये यावेळी ड्राईव्ह खूप सुंदर होता पॉईंटचा खेळाडू शॉट मिड ऑफ मध्ये खराब पैकी आणि तेवढंच चांगलं मात्र कलेक्शन होऊ शकेल नाहीये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता डेंजर झोनकडे असणारा खेळाडू पाहतोय हे पण थोडी जमी जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये आहे कारण सातत्याने या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीनं आजच्या दिवसामध्ये आपलं पूर्णपणे जी तर पाहिली तर असं पूर्ण सातत्याने कल्पेशकडे पाहिलं जातं त्यानंतर जर पाहिलं तर निलेश संख्येवरती 3 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय त्यामुळे थोडंसं मात्र पाहायला होतं थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न छा ठिकाणी सिंगल येते आता थोडंसं मात्र लाईन ऑफ लेफ्ट थोडीशी क्लिअर केली जाते म्हणून म्हणतो ना की सुधारणा ही महत्त्वाची आहे चुकी घडली त्या चुकीला पुन्हा घडू देण्याआधी मात्र काय चुकलंय याच्याकडे लक्ष द्या आणि तेव्हा मात्र निर्णय तुमचा ठाम असेल त्यामध्ये तिथनं तुमचा चांगला प्रवास देखील असू शकेल ते क्रिकेट असेल की आपलं आयुष्य देखील असेल गोलंदाजी या मग आपल्याला पाहायला मिळते या 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय त्याचा बॉल अगेन्स्ट तयार कल्पेश यावेळी मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी कुठला स्पॉटचा वापर केला गेला आणि अक्षरशः मात्र ज्या पद्धतीने शेड्यूलला फक्त थोडी साईड दिली गेली आणि गाणापासून घुंगवत शेड्यूल मात्र सरळ निघाला आणि सर आपण जर पाहिलं यशाच्या भूमिकेत संकेतनं त्याला मात्र अप्रतिम कॅरी केलं आज शेड्यूल आपण पाहतोय शेवटचा अंतिम बॉल धावसंख्या टोटल तुम्ही 16 वरती पाहायला बोलती यावेळी स्लाइस केले बॉलला डीपचा फटका सरळ मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी सरळ मात्र शॉर्ट मिड ऑफ बॉडीला करतोय क्लिअर चौकार 4 धावा षटक मात्र या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय पहिल्या स्पेलमध्ये मात्र टोटल धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज इनगाव जाऊन पुरते मात्र 20 रन ऑन कार्ड विदाउट लॉस चांगल्या पद्धतीनं फलंदाजी पाहायला मिळाली एक चौकार फक्त कल्पेशच्या मॅटमधनं आलाय त्यानंतर 16 धावा तुम्ही जर 15 धावा मात्र नक्कीच बॅटमधनं आल्या निलेशच्या एक चेंडू मात्र 9 बॉल पाहायला मिळाला अशा स्वरूपानं 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती या टीममध्ये 20 रन ऑन कार्ड सेकंड गोलंदाजी मार्कवरती संकेत सर्व मान्यवर आपण पाहतोय कलमनगडचे ज्येष्ठ नागरिक असतील सदस्य असतील संदीपजी पाटील असेल राजेंद्र घरत असतील एकनाथ पाटील असेल राजेंद्र चव्हाण असतील क्षणी या स्पर्धेकरता कूलर देखील दिलं शिवा पाटील असतील त्यानंतर रोशन पाटील असेल विलास पाटील असेल त्यानंतर उल्हास पाटील असेल महेश करपट असेल सुनील पाटील असतील एक अफाट मेहनत या सर्व कलमनकरांना आणि लेडी करार मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅच करणं जे आपण पाहतोय जी प्राइजेस दिली गेलेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सिरीज म्हणून साईनाथ खरपट यांच्याकडनं तुम्ही जर पाहिलं उत्कृष्ट शतरक्षक कूलर म्हणून राजेंद्र चव्हाण यांच्याकडनं बॅट तुम्ही जर नक्कीच रितेश यांच्याकडनं पाहायला मिळाली त्यानंतर पाहिलं शूज म्हणून संजय लाथड यांच्याकडनं त्यावेळी थोडंसं मात्र डीप पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता ज्या ठिकाणी व्हाईट बॉल अधिक स्वरूपाने शेड्यूलमध्ये हाताळला गेला संकेतनं अनेक सिंगल धाव या ठिकाणी मात्र येते आणि एक सिंगल धावच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती मात्र 21 या धावसंख्येवरती आहे पहिल्या षटकामध्ये संचित षटक थोडंसं मार्क ठरलं गेलं टीम आपण जर पाहिलं तर पुणेकरांकरता त्यानंतर संकेत आला संकेतने देखील पहिला चेंडू व्हाईट हाताळला गेलाय
इनगाव शौर्यदत्त मध्ये नक्कीच मुरे काय जबरदस्त मॅच मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम मध्ये पाहायला मिळते. यावली काही पे निगाहे काही पे चांगला चेंडू होता, कारण चेंडूला पहिल्यांदा पाहिलंच नाहीये आणि वेगानं त्याच्यावरती मात्र बॅटचा अंदाज घेण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू आपण पाहिलं तर शरीर यष्टी लाडला गेला आणि त्या ठिकाणी लेग बाय स्वरूपाने एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीनं 22 या धावसंख्येवरती टोटस जर पाहिलं तर की छा पद्धतीची गोलंदाजी आणि त्या पद्धतीचं क्षेत्र असताना आपल्याला पाहायला मिळतं. हे चांगलं प्रेशर पाहू शकाल. बॅट मधनं यावली वाट असेल, काय जबरदस्त असेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि बिग विकेट इज गॉन. मिस्टर कल्पेशला परतावा लागेल परतीच्या प्रवासाला. का वाट असेल चला थोडीशी घाई करा, खरं फायनल मॅच देखील आपल्याला 3 ओव्हर्समध्ये कंप्लीट करायची आहे. काही जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. एक संभव नक्कीच प्रॉपर लाईव्हच्या माध्यमातून या चॅनलला सर्वात जास्त सबस्क्राईब करा. या चॅनल सर्वात जास्त लाईक देखील करा. एक चांगलं क्लिअरिटी, एक चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सेकंड बॅटर विकास यावली मात्र सायकल 21 डाऊन स्वरूपानं गोलंदाजी मार्फत संकेतची पहिली सफलता पाहायला मिळाली. ब्लॉकाचा चेंडू अक्षरशः आपण पाहिलं तर क्रीडांगणामध्ये क्रीजमध्ये त्या चेंडूचा वापर पाटा विकेटमध्ये करताना पाहायला मिळतोय. जेवढं वेग तेवढं हँगल करेक्ट आणि जेवढं मत गुणवत्ता तेवढं मत सक्षम खेळाडू मैदानात शातपणे आज एक गाव क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. पण म्हणतो ना की ग्रामीण टेनिस हे खऱ्या अर्थानं भरलं. आज ग्रामीण टेनिसमध्ये क्रिकेट शौचागडमधनं सर्वात मत ठरलं, कारण ऑक्टोबर महिन्यापासून उन्हाळ्या क्रिकेटला सुरुवात झाली. आज आपण एप्रिल महिना पाहतोय, म्हणजे कुठेतरी डे नाईट स्पर्धा देखील आपण पाहतोय. त्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. कमी दिवसामध्ये कमीच मात्र वयामध्ये या सर्व मात्र खऱ्या अर्थाने कमिटीज मेंबरचा सहभाग जरी असेल तरी खऱ्या अर्थाने सर्वात मोठी मेहनत घेतली आहे. संस्थापक आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांचे पाटील असेल, राजेंद्र खरत असतील, राहुल पाटील असेल, तर उल्हास पाटील असेल, सर्वांनीच कलमोनकरचे सर्वात मोठे व्यक्ती विलास पाटील असतील, महेश करपट असेल, खूप मोठी मेहनत संदीप पाटील असतील. यावर स्वीप केलाय बॉलला, स्पायडर स्वीपचा फटका निघून जाईल, बॉल डाऊन द ग्राउंड इंटू द पोट पाहायला मिळतोय. काय जबरदस्त रिप्ले मध्ये पाहू शकाल. त्यानंतर मात्र असं म्हणावं लागेल की ना कधी घडलं होतं ना कधी घडणार होतं. या समाजाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर आदिवासी असं म्हणलं की त्या पद्धतीने पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मात्र जाऊन फलकावरती 26 या धावसंख्येवरती सिरीज म्हणून तुम्ही पहिल्यांदा सायकल पाहतात. पण प्रत्येक ठिकाणी मात्र त्याची गरज पूर्ण करायचं पाहू शकाल, कारण आता ऊन देखील वाढलं गेलं आहे आणि उन्हामध्ये आणखीन एक महिना आपला पूर्ण कंप्लीट करायचा आहे. त्याकरता मात्र उत्कृष्ट क्षेत्राचं एक कूलर देखील दिलं जाईल. म्हणजे एक अप्रतिम भव्य दिव्य ही स्पर्धा. स्विच हिटचा फटका मात्र चुकीच्या क्षेत्रामध्ये पॉईंटचा खेळाडू त्या ठिकाणी परफेक्ट तयार होता आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी. म्हणजे गोलंदाजचं माइंड किती फ्रेश आहे, पण म्हणतो ना मास्टर माइंड, कारण एखाद्या टेक्निकल पाहू शकेल एवढे मात्र पाहू शकते तर मात्र देखील आपलं माइंड फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याच्याकडे टॅलेंट आहे ना त्याने जगाचा प्रवास खूप सुंदर केला आहे. ते क्षेत्र कोणतंही असू द्या, म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण करताना पाहायला मिळालं. त्याच पद्धतीचं मात्र पाहू शकेल एका साईडनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते मात्र 27 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू या दुसऱ्या स्पेलमधील तो देखील आपण जर पाहिला तर नक्कीच पंच दर्शवताना व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलला स्कोर कार्ड जाऊन पोचत आहे. ते आपण पाहिलं तर नक्कीच ऑन द राईज 1 विकेट लॉस ऑफ अँड टीम मुरे आपण जर पाहिलं तर नक्कीच 28 या धावसंख्येवरती. संघाने मात्र नक्कीच टॉस ऑन बॅट पण डिसाईड खूप चांगल्या पद्धतीने घेतला गेला, कारण 11 षटूचा केली या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर मात्र 28 वरती पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. यावेळी चांगला असतो काय मात्र त्या ठिकाणी सरळ शेड हातामध्ये
विकेटचं बदल, विकेट क्रमांक 2, षटक मात्र 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. येणारे शेवटची 6 चेंडू बॉलिंग कमाक करतील. स्कोर कार्ड फरकावरती ते मात्र 28. म्हणजे आपण जर पाहिलं तर संकेतनं 6 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिल्या गेल्या, त्यातील 2 चेंडू खराब देखील हाताळले गेले. त्यानंतर पुनश्च एकदा कमबॅक करताना पाहायला मिळालं. 2 विकेट ज्यांनी देखील सिद्ध केल्या गेल्या. पहिल्या ओव्हर्समध्ये आपण मला संचित थोडासा माग ठरला, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या गेल्या. आता येणारे शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मागवरती असतील. त्याआधी मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून हा महासंग्राम का वाटत आहे. जेवढी उंची तेवढी होणार नाही लांबी. संकेत वेल ट्राय प्रयत्न केले होते अक्षरशः, मग त्यानंतर शेवटी सरळ मात्र लाट होताना पाहायला मिळाला. थोडं धाबा त्या ठिकाणी पोहोचत तिसऱ्या धाबीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी 3 धावा अक्षरशः मात्र कंप्लीट केल्या गेला. षटक पहिल्या पूर्वार्धात इथेच थांबूयात. स्कोर कार्ड मात्र जाऊन बोलते ते मात्र 40 या धावसंख्येवरती विजय करता मध्ये इथनं असतील 18 चेंडू 41 धावा. त्याआधी जाऊयात नक्की त्या ठिकाणी उल्हास पाटील आणि रोशन पाटील 3 चिट्ट्या उडवतील. त्यांनी पहिली चिठ्ठी उचलेल ती मात्र आपण जर पाहिली तर डायरेक्ट फायनल मध्ये खेळेल. 2 चिठ्ठ्या ज्या उचलतात त्या मात्र बास ती मॅच असेल. चला 3 प्रतिनिधी टीम सावरे, कुडूस, महेश करपट त्या 3 चिठ्ठ्या ज्या उडवायच्या आहेत. यश पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा आपला क्लोज करायचा आहे. त्या ठिकाणी आपण जाऊयात, ऑन करायचा आहे. ज्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच 3 चिठ्ठ्या. पहिली चिठ्ठी उचलेल ती मात्र महेश करपटला फायनल केलेल. 2 चिठ्ठ्या असेल त्यांची मॅच असेल. अमोलच्या हातामध्ये नशिबाचा दरवाजा आहे. कोणत्या टीमचा नशिबाचा दरवाजा अमोलच्या हातात? मला वाटतं आई गावदेवी सावरे थेट मात्र इथनं खेळणार फायनल मध्ये. पहिल्या दिवसामधनं नशीब त्यांना साथ देत होतं. अरे टीम सावरे, अमोल इथं पुष्ट सर्वात जास्त मात्र आज यात्रेचा दिवस देखील आहे. त्याला देखील नाराज करू नका सूरज, कारण त्यांची यात्रा देखील आहे. अमोल तर नक्कीच आपण जर पाहिलं तर यातील विजयी टीम्स आणि टीम जीवी स्पोर्ट्स कुडूस यांच्यामध्ये मात्र सेमीफायनल असेल. चला त्याआधी मात्र या मॅचच्या दिशेनं वेलकम टू बॅक सेकंड इन विजय करता 18 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट. चला बॅटर पाठवा. त्याआधी मात्र ऐकूयात एक धून डिवाइड डिटेल संधी. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं देखील आगमन आपण पाहतोय. सौ बाजूनं प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला बोलतोय आणि आपण पाहतोय मित्रांनो नक्कीच ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून असं म्हणतात ना, कधी घडलं होतं ना कधी घडणार होतं. एवढी मोठी संकल्पना यशस्वी होताना पाहायला मिळते. प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या मैदानाचा परिचय, या मात्र स्पर्धेची ओळख तुम्हाला मात्र पाहायला मिळते आहे. आणि तमाम मात्र क्रिकेट रसिकांचं युट्यूबमध्ये सर्व कलाकार पाहू शकाल ज्या ठिकाणी असताना. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच आदिवासी समाजाच्या माध्यमातून पांडेवरांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहू शकाल. थोड्याच वेळात जाऊया आता मॅचच्या दिशेनं. दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिलं तर सुभाष 18 बॉल मध्ये 41 रन कार्ड विन द मॅच. आता रिक्वायर्ड रन रेट टीम उरे पण पाहतोय आणि फील्ड करत असताना मात्र 40 रन संवाद ठेवून आता फील्ड करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळते या कल्पेशान टीम कंपनी. तुम्ही जर पाहता नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज इनगाव.
तर नक्कीच आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व ठाणे पालघर आदिवासी खेळांच्या माध्यमातून या कलबोर्ड नगरीमध्ये आपलं नक्कीच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय सुरजी भाऊ रेंजर साहेब आपलं नक्कीच आगमन होत आहे. मोस्ट वेलकम वेलकम वेलकम. तर आपण नक्कीच आपण पाहू शकाल संस्थापक रामादादा रोज आपण पाहतो यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये कलबोर्ड नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देखणी स्पर्धा आज समाजाचा विचार करून मात्र खूप चांगलं कार्य करत असताना त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच अध्यक्ष म्हणून आपण पाहिलं नक्कीच सायनाजी खरपडे ज्याने आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेकरता ती मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल देखील दिली आहे. हे सर्व व्यक्तिमत्व या स्पर्धेला मात्र भेट देत असताना त्यानंतर आपण पाहिलं तर उमेश जाधव साहेब देखील आपण पाहतोय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान होत असताना पाहू शकाल ठाणे पालघर दोन जिल्ह्यांना आज आपल्या समाजाकरता एकत्र येण्याची सर्व मात्र नक्कीच कमिटीचं पाहतोय. त्याच्यामध्ये पाहू शकाल नक्कीच सुरजी भाऊ रेंजर साहेब त्यानंतर नक्कीच रामादादा रोज आपण पाहतोय. त्यानंतर पाहतो नक्कीच सायनाजी खरपडे त्यानंतर आपण पाहतो नक्कीच सर्व मान्यवर देखील मात्र यावेळी वेळात वेळ देऊन या स्पर्धेकरता पाहू शकाल मुख्य मंचावरती विराजमान होत आहेत. या सर्व मात्र नक्कीच मान्यवरांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद डीजे. चौथा मॅचच्या दिशेनं पहिला बॉल थोडंसं मात्र अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता संकेत खेळणं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कल्पेश कडनं खराब फील्ड कलेक्शन मात्र उशिरानं कलेक्ट होईपर्यंत मात्र सुपर आणि बिग विंडो विकेट. दोन धावा त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्या आणि पहिल्याच बॉलवरती या दोन धाब्याने मात्र स्वतःचा अकाउंट ओपनिंग नाही तर खऱ्या अर्थानं चेसला सुरुवात झाली आहे. कोणी म्हणतो ना स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात खूप मात्र योग्य त्याची असणं गरजेचं आहे आणि त्याकरता मात्र निलेशची गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर या दोन धावा काही भव्य दिव्य क्रिकेट आपण पाहतोय. प्रोपरी लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहत असताना दोन्ही जिल्हे पाहत असताना ही स्पर्धा आज मात्र रंगती आहे. अंतिम क्षणामध्ये पाहत आहे वॉट अ बॉल स्विंग ऑफ द डिलिव्हरी अँड मिस ऑन द बॉल. थोडंसं बॉलला स्विंग देखील केलं गेलं आणि थोडंसं बॉलला कट देखील केलं गेलं आणि मिस होताना मात्र संकेत सारखा बिग हिटर परताना पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी सुपर. निलेश शेख अस्तपूर खेळाडू म्हणून नक्की इनगावकडनं जो मात्र बिलॉन्स झालाय बॉलिंग मागवरती या कलबोर्डच्या मैदानावरती पाहतोय. त्याच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच टीम इनगाव जे आपण पाहू शकाल आणि एका साईड मुरे यांच्यामध्ये मात्र आजच्या दिवसातील सेमीफायनल म्हणजे म्हणावं लागेल याच्या मात्र क्वालिफायची मॅच. चांगला स्ट्रोक आहे. वॉट बॉलिंग सरळ बॉलला फेकून दिलं ऑन साईडला. दर्जेदार एवन क्वालिटी नंबर 1 षटकार संकेतच्या बॅटमधनं 6 धावा. अनेक वर्ष आपण पाहत आलो ज्या पद्धतीने समाल कक्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण टेनिस करता करता सिटी टेकी क्रिकेट आम्ही कंप्लीट केलं. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पोहोचलो. मात्र वसई ग्रामीण देखील असेल मात्र ही अशी स्पर्धा जी मात्र कधी घडली देखील नव्हती. या सर्व मात्र व्यक्तिमत्वाचा या कमी दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सहकार्य आर्थिकदृष्ट्या असेल किंवा मात्र श्रमिक असेल किंवा मात्र अनेक काही साह्य असेल आणि त्या संख्येपर्यंत आज आपल्या समाजातील एखाद्या मुलाकडे जर सायकल जाईल तर खऱ्या अर्थानं आपल्या समाजातील ही मात्र क्रिकेट वाढू शकेल ही संकल्पना आज मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. बॅटर आपण जर पाहिलं तर बॅट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानं उत्कृष्ट शतरक्षकाचा खेळाडू जर आपण पाहू शकतो जीवा शौकांताने शेवटपर्यंत मात्र फिल्डिंग करत असो त्याकरता कूलर देखील तुम्ही पाहतात. एखादी देखणी स्पर्धा आज यूट्यूबच्या माध्यमातून. चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र यावेळी फेकी होईपर्यंत संकेत वाट मात्र स्टॅमिना काही जबरदस्त स्टॅमिना पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं रनअप तेवढं चांगलं स्टॅमिना पाहतोय मात्र संकेत कडनं मी फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो टीम छत्रपती महाराज आपण पाहू शकाल नक्कीच इनगाव टीम बॅटिंग करते आहे. जिंकण्याकरता 41 धावांचं आव्हान आहे. टीम आपण जर पाहिली तर मुरे चतुर्वर्षचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. म्हणजे पहा की नवीन ज्या पद्धतीनं असोसिएशन निर्माण झालं तर नवीन संघ या स्पर्धेमध्ये लगेच आलेत. हा देखील एक वेगळा अनुभव मला पाहायला मिळतोय. पेवंटी टेनिसमध्ये सातत्याने चांगला प्रवास देखील केला. या वर्षामध्ये अनेक स्पर्धा आम्ही कंप्लीट केल्या. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलो. सुपर बॉल मनीष जाधव मात्र यावेळी दर्शवताना व्हाईट बॉल थोडंसं अँगल थोडंसं जास्तच मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. शेड्यूलला थोडंसं मुवमेंट दिली गेली. चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी. गोलंदाजी मार्गप्रती निलेश आपण पाहतोय मॅन फॉर्म इनकामचा खेळाडू ज्याला बॅटिंग देखील अप्रतिम केली आहे. 41 धावांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्याचा फास्टेस्ट पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र स्कोर कार्ड फलकावरती 10 या धावसंख्येवरती आहे.
अजूनही विजयाकरता 31 बनवायच्यात. कोण पोहोचेल टॉप 3 मध्ये. त्यामुळे पार्सेट सुभाषच्या मॅटमधनं ज्या ठिकाणी मात्र शॉर्ट फाईनचा खेळाडू त्याच्या डोक्यावरनं सर चेंडू मात्र बलास होताना पाहायला मिळाला. पण त्या ठिकाणी संकेतनं रोखलं गेलं. एक सिंगल चेंडू मात्र पुन्हा एकदा टर्न होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहतो नक्कीच निल्सन या आकड्यावरती 11 या धावसंख्येवरती. सूर्य आपल्या पाहू तर नक्कीच घड्याळामध्ये परफेक्ट 6 वाजता आहेत. आपल्या नक्कीच मावळती त्या दिशेनं मान्यवरांचं आगमन देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून कलमन चषक 2025 मध्ये हे पहिलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मात्र नक्कीच अनेक आयोजन तुमच्या स्पर्धेला पाहायला मिळतील. कुठेतरी मात्र नक्की नाईट स्पर्धा देखील असतील. थोडासा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर षट उतरला गेलाय. डिलिव्हरी सुंदर पाहायला मिळते. षटक मात्र पहिलं या ठिकाणी मात्र मेंटेन पॉवरप्लेचं कंप्लीट झालं आणि त्यानंतर मात्र आपण धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती फक्त 11 पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. त्याआधीमध्ये घेऊया छोटासा ब्रेक. धन्यवाद डीजे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचे पाहू शकाल. नक्कीच थोड्या वेळात संस्थापक आपण जर पाहिलं तर नक्कीच सन्माननीय आदरणीय याच गावातील चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर नक्कीच माजी सरपंच कलमगावचे दानजी पाटील साहेब यांचं देखील आगमन असेल. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच मुख्य मंचावरती पाहतो नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक आणि आपल्या समाजाकरता एकमात्र घेतलेली खऱ्या अर्थानं संस्थांची भूमिका सन्माननीय आदरणीय रामादादा रोज आपण पाहू शकाल. त्यानंतर टोकरेचे गावचे सरपंच त्यांच्याकडनं आर्थिक मदत देखील या स्पर्धेकरता धन्यवाद आपलं देखील. आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय सुरेशजी भाऊ रेंजर साहेब संस्थापक पाहूच्या नक्की सामाजिक संघटना पालघर अध्यक्ष वट पाहूशकाल या जिल्ह्यातील. त्यानंतर त्यांच्याकडे देखील या स्पर्धेकरता पाहू शकाल मात्र वेळात वेळ देऊन. त्यानंतर आपण पाहिलं तर एक युवा आणि खऱ्या अर्थानं कमी वर्षामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं आपली ओळख निर्माण केली ते उद्योगपती पाहू शकाल सन्माननीय आदरणीय साईनाथजी खरपडे साहेब अध्यक्ष पाहतोय आणि माजी उपसरपंच तिलेर आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला सायकल जी मात्र उपलब्ध करून दिली आहे त्यांचा देखील मनापासून आभार. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय आदरणीय विलासजी मोरगे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच टोकरे या गावातील व्यक्तिमत्व पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर उमेश जाधव सल्लागार म्हणून ते देखील मात्र या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जवळ त्या मॅचच्या दिशेनं ओव्हर क्रमांक 2 षट क्रमांक 2 प्रगतीपथावरती सुनील आपल्या गोलंदाजी मागपत्ती पाहतोय आणि ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहायला मिळते विजयाकरता 41 बनवायच्या अजूनही मात्र 11 चेंडू आणि येतनं 29 धावा. चांगला बॉल प्रेशर नक्कीच आपण पाहू शकाल. फाईटमध्ये हर्षद शल्लार यावेळी दर्शवताना की नक्कीच चौकार आलाय. चेंडू मात्र या पद्धतीने पाहायला मिळतो ना की जेव्हा पाहू शकाल येतोय चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती ऑन द राईज विदाउट विकेट लॉस ऑफ अँड टीम मुरे आपण जर पाहिलं तर 15 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 ओव्हर्समध्ये पत्रिका बनवायच्या विजयाकरता एक 41 धावांचं हाय स्कोरिंग एक मात्र फायटिंग स्कोर चेस करण्याकरता आणि थोडी टीम्स करता आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या दिवसापासून जी सूचना तुमच्यामध्ये पोहोचवली कमिटीच्या माध्यमातून की दोन्ही टीममध्ये एक रिव्ह्यू असेल. एक आणि फर्स्ट आणि लास्ट जो मात्र या ठिकाणी दिला जाईल. या ठिकाणी मात्र नक्कीच रिव्ह्यू करता आपण जाऊयात थर्ड अंपायरकडे. थोडंसं वेट घ्या. या ठिकाणी चेक केलं जाईल आणि मात्र कोणाचं नुकसान या ठिकाणी घडणार नाही आहे.
तर नक्कीच मॅच स्टार्ट करा या ठिकाणी नक्कीच चेक केलं गेले म्हणून म्हणतो ना की खऱ्या अर्थानं या कमिटीने खूप चांगल्या पद्धतीने नियम जर पाहतोय ज्या ठिकाणी कोणताही संशोधित असेल की मात्र एखाद्या चेंडू कुठेतरी मात्र एखाद्या टीमचं कुठेतरी नुकसान घडत आहे त्याकरता मात्र या कमिटीनं पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक मात्र पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र रिव्ह्यू दिला गेला तर बॅटिंग करते टीम आपण पाहिलं तर मुरे फिल्डिंग करते पाहू शकाल की छत्रपती शिवाजी महाराज इनगाव फिल्डिंग करताना पाहायला मिळते विचारकर्ता अजूनही मात्र इथनं थोडंसं समीकरण पाहायला मिळते पहिल्या ओव्हर्समध्ये 11 धाबा आल्यात विचारकर्ता 41 धाबा बनवायच्या आहेत यावेळी चांगला बॉल सुभाषच्या बॅटमधनं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स लॉंग लेग टीमचा खेळाडू अप्रतिम झेल त्या ठिकाणी विकेटचं बटन खेळाडू बाद ककडाला भिडणारी म्हणून मित्रांनो अभिष्यामध्ये काहीतरी असं करा की मात्र मी म्हणतो की आपल्या चित्राला वन्स मोर नाहीये हे पुनर्मात्र मिळणार नाहीये त्याकरता असं काहीतरी कृत्य करा की मात्र आपण गेलो तरी मात्र आपली आठवणी राहील आणि त्याकरता मात्र ही स्पर्धा आज पाहायला मिळतीये ना भूतो ना भविष्य सातत्याने पाहू शकाल याची ध्येयाचा डोला आणि मात्र खऱ्या अर्थाने ठाणे पालघरचा विद्यमान सोला पाहायला मिळतोय सन्माननीय आदरणीय या गावचे चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेकरता मात्र पाहू शकाल संस्थापक म्हणून ते खऱ्या अर्थानं 1 2 3 टी ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय आदरणीय त्यांचे पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय 2 मिनिटं फक्त 1 मिनिटं मॅच थांबवायची आहे कारण पाहतो या व्यक्तिमत्वामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये या स्पर्धेचं शिल्पकार मी म्हणेन की नक्कीच खऱ्या अर्थानं तेच मात्र त्यांची पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे कारण खऱ्या अर्थानं स्पर्धेला तारीख देखील त्यांनी कंप्लीट केली त्यानंतर आम्हाला देखील कॉल केला आणि आमचं शेड्यूल असताना देखील की आज या स्पर्धेकरता समाज संधी दिली त्याबद्दल नक्कीच सर्व कमिटीचं मनापासून मी नक्कीच धन्यवाद मानतोय तर की आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचे पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होताना तर नक्कीच सन्माननीय आदरणीय एक चांगली मात्र नक्कीच व्यक्तिमत्व माजी सरपंच कलमोड आणि ठाणे पालघर संच कमिटी पाहू शकणारी संस्थापक त्यांचे पाटील साहेब मात्र या ठिकाणी त्यांचं आगमन वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम तर नक्कीच धन्यवाद डीजे संस्थापक पाहू शकाल त्यांचे पाटील साहेब या ठिकाणी नक्कीच विराजमान होत असताना पाहायला मिळतात नक्कीच मानानं सन्मानानं खऱ्या अर्थानं मी म्हटलं ना की एखाद्या गोष्टीचं कर्तृत्व आणि माझं एक वाक्य नेहमीच आहे मानावं लागतंय खाली याद आया था खाली याद जाएगा लेकिन कुछ तो करो जिंदगी में चालता मॅचच्या दिशेनं थोडंसं स्पीडअप करा आता मात्र इथनं कारण इथनं जिंकणारी मॅच ती मात्र नक्कीच कुडूच्या विरोधात भिडणार आहे यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक्स स्वतःच्या फॉल्टमध्ये सुनील शेडुकाली झेल करते या ठिकाणी कॅरी आणि विकेटचं बटन खेळाडू आपण जर पाहिलं तर सूरजला या ठिकाणी फक्त परतावा लागेल विकेट क्रमांक 2 धन्यवाद डीजे नक्कीच मान्यवरांच्या माहिती करता आणि प्रेक्षकांच्या माहिती करता पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी सावरे जी मात्र दूरचा प्रवास करून स्पर्धेमध्ये पोहोचली अनेक संघांना पराभूत करून मात्र नक्कीच टॉप 3 मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये सौरभ सवर आणि टीम कंपनी आपण जर पाहिलं तर टीम जीवी स्पोर्ट्स कुडूस तिसऱ्या दिवसामध्ये मात्र मॅच ऑन आहे एका साईडवर मात्र नक्कीच टीम मुरे तर एका साईड मात्र नक्की इनगाव थोडंसं प्रेशर वाढलं गेलं कारण विकेटचं पतंग पाहू शकाल
नेक्स्ट बॉल तयार नवीन बॅटर काही जबरदस्त स्पेस पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी पद्धत पाहू शकाल. लाईन अप लेन केली जाते. खूप चांगल्या पद्धती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. स्कोर कार्ड मात्र 15 स्थिरावं लागेल आहे. सुनीलची तारीफ करावी लागेल. काबिल खेळ फलंदाज पाहू शकाल गोलंदाजी आणि त्याकरता हा खेळाडू ओळखला देखील जातो. म्हणतो ना आज ग्रामीण टेनिस हे पहिलं प्लॅटफॉर्म आहे. हे तुम्हाला दिलेलं पहिलं प्लॅटफॉर्म मात्र या क्रिकेटच्या रिझननं आज मात्र क्रिकेट व्यावसायिक बनलं. आज क्रिकेट मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचलं. चांगला बॉल सरळ बॉलला फेकून दिलं गेलंय. आसमानी डोळा फेकून दिलाय बॉल. आउटाचा बार मॅक्सिमम षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या मात्र जाऊन पोचती आहे. आपण जर पाहिली तर नक्कीच या 6 धाव्यानं 21 या धावसंख्येवरती 21 रन कार्ड आपण पाहतोय. काही जबरदस्त म्हणून म्हणतो ना की ग्रामीण टेनिस हे तुमचा जो प्लॅटफॉर्म नाही आहे. आज मात्र तुम्ही तुमच्या गावाला मोठ्या गावात सध्या पाहू शकाल. अशा पद्धतीने नक्कीच एखाद्या स्पर्धेमध्ये पोहोचणं, एक चांगलं क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी दर्शवणं, एक चांगला बॅटर म्हणून आणि आज आर्थिक दृष्ट्यामध्ये पाहू शकाल की आज ग्रामीणपासून तुम्ही ओपनपर्यंत सिटीपासून तुम्ही पाहिलं तर नक्कीच IPL स्पर्धेपर्यंत आणि नुकताच मात्र ती स्पर्धा कंप्लीट झाली. तर आपण जर पाहिली तर IPL स्पर्धा 2025 मध्ये तर पाहिलं तर पालघर जिल्ह्याकडनं 21 धावा झाल्यात. आता 20 बनवायचे आहेत. 6 मध्ये 20. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय. या स्पर्धेकरता मात्र वेळात वेळ देऊन आपण पाहू शकाल सर्व विराजमान होत असताना मुख्य मंचावरती. थोड्याच वेळात मात्र या मॅच नंतर त्यांच्या नक्कीच स्वागत समारंभ आपण जाऊयात. कारण त्यांच्यामध्ये या कर्तृत्वानं आणि खऱ्या अर्थाने कार्यक्षम असताना मात्र ही स्पर्धा मात्र पूर्णपणे यशस्वी होताना पाहायला मिळते आहे. चला जरा स्पीडअप करा. टीम मीटिंग करून देऊ नका पंच. कल्पेश पुन्हा एकदा निर्णायक आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. अस्त्र पडून काय खेळाडू ओळख आहे. सर्वात महत्त्वाचा हुनर खेळाडू इनगाव टीमचा. यावेळी थोडंसं पद्धतीने की पंच दर्शवताना मनीष जाधव व्हाईट बॉल लेग स्टिक पासून थोडंसं चेंडू दूरवरती फेकला गेला आणि पाठावगीर थोडं त्याला त्याने देण्याआधी चेंडूमध्ये सरळ आपण जर पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपानं 1 धाव आणि 1 धावीच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 22 या धावसंख्येवरती. आता 6 मध्ये बनवायच्यात 19 धावा. दोन्ही टीम करता अंतिम क्षण आहे. कारण इथनं जी जिंकेल ती मात्र नक्कीच टॉप 3 मध्ये असेल. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर संकेत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाज ही माग तुम्ही जर पाहिली तर ज्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच अप्रतिम पाहायला मिळते. कल्पेश जिद्द चिकाटी आणि प्रयत्न करताना हा खेळाडू मला पाहायला मिळत नाही. कारण शेवटपर्यंत कडवी झुंज देणार. कारण आपण म्हणतो ना की एखादा संघर्ष जेव्हा समोर होतो ना तेव्हा मात्र मित्रांनो एकच वाक्य असेल, मनातील इच्छा आणि मनगरी ताकद जर एकत्र झाली ना तर जगातील कोणतंही युद्ध, कोणताही संघर्ष आणि कोणतंही मात्र संकट दूर करता येतं. ती कल्पेशने दर्शवलाय. मात्र यावेळी चांगला स्ट्रोक ड्राईव्ह खूप चांगला होता स्टेट आउटच्या माध्यमातून. सिंगल एवढं मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि सिंगलच्या मदतीनं तुम्ही जर पाहिलं तर स्कोर कार्ड इथनं मात्र पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते मात्र 23 या धावसंख्येवरती. चार चेंडूमध्ये इथनं पण पाहिलं तर विचार करता 18 धावांची गरज आहे. फलंदाज प्रणय आधीच्या मॅच मध्ये करून दाखवलाय. यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज शेपटला घुटना टेकला होता पाठा विकेट्सवरती. मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी. कल्पेश आज लाभ जबाब काबिल तारीफ त्या खेळाडूची करावी लागेल. काही जेव्हा जेव्हा टीम संकटात आली तेव्हा संकट मोचक म्हणून उभा राहिला आणि खऱ्या अर्थात या शेवटच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. वन बॉल स्वीकृत पाहू शकाल. सुंदर डिलिव्हरी. टीम आपण पाहिलं तर मुरे मध्ये थोडंसं बागपुटला जाती आहे कारण उर्वरित फक्त 2 चेंडू बाकी आहेत आणि इथनं विचार करता बनवायच्या त्या मात्र 18 धावा. मात्र क्रिकेट आहे अविश्वसनीय खेळ आहे. काय कळेल सांगू शकणार नाही आहे. सेकंदामध्ये उद्देश करणारा खेळ क्रिकेट, सेकंदामध्ये पळणाऱ्या पद्धती तीच मध्ये क्रिकेट. एवढे पत्ता नक्कीच व्हाईट बॉल आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच एक सिंगल येते. तर इथनं मात्र विचार करता 2 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा. सध्या लेंथ पाहू शकाल. कल्पेश अक्षरशः मात्र रोखलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 10 धावा आल्या. त्यानंतर मध्ये कुठेतरी टीम मुरे आपण जर पाहिली तर बॅकफुटला गेली. चांगला स्ट्रोक आहे मात्र त्या ठिकाणी चेंडू खाली फील्ड विकेटचं बदल खेळाडू बाद. अंतिम बॉल आता बाकी आहे.
मग इथनं जर म्हणत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हिनगाव टीम जाऊन पोहोचेल टॉप 3 मध्ये. ठाणे पालघर आदिवासी च्या माध्यमातून तिसरी टीम या मत स्पर्धेतील ठरती या. कारण अंतिम बॉल बाकी आणि विषय करता इथनं अजून भणवाच्या 18 धावा. धन्यवाद डीजे. सर टीम जीवी स्पोर्ट्स कोडू संघाचा कर्णधार. मोठा बॉल मांडेकरांच्या शुभस या ठिकाणी आपण जाऊया. तर नक्कीच या ठिकाणी बेस्ट ऑफ लक टीम मात्र आजच्या दिवसामध्ये 11 टीम समोर पाहू शकाल की 12 टीमचं मात्र प्राधान्य पाहायला मिळेल. त्यातील